वृश्चिक राशी ही राशी चक्रातील 8वी रास. या राशीचा स्वामी मंगळ आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा नवीन आठवडा म्हणजे 17 ते 23 मार्च 2025 कसा राहील आणि समस्या टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात. राशी चक्रातील 8वी रास म्हणजे वृश्चिक. विंचू हे राशीचे चिन्ह असलेल्या वृश्चिक राशीचे वेगळे असे महत्त्व आणि वैशिष्ट्य आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे, जो धैर्य, ऊर्जा, युद्ध, संहारक इत्यादींचा कारक आहे. वृश्चिक राशीचे लोक स्वभावाने दृढ निश्चयी असतात आणि हे लोक स्पष्ट वक्ते असतात. वृश्चिक राशीच्या लोकांची इच्छाशक्ती खूप मजबूत असते आणि हे लोक खूप लवकरच इतरांशी जुळवून घेतात. त्यांना शिस्तबद्ध राहायला आवडते. या राशीच्या लोकांना कोणी सहजासहजी त्रास देऊ शकत नाही. या राशीचे लोक कुटुंबाला सोबत घेऊन जातात. ते कोणाचाही विश्वासघात करत नाहीत. तर अशा या वृश्चिक राशीचे 17 ते 23 मार्च 2025 साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. बाजारातील तेजीचा फायदा तुम्ही घेऊ शकाल. तुमचे उत्पन्न वाढेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. करिअर आणि व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्ही लक्झरी वस्तूंवर मोठी रक्कम खर्च करू शकता. या काळात तरुण त्यांच्या बहुतेक वेळ मौज मजेत घालवतील. या आठवड्यात नोकरी करणारे लोक वेळेपूर्वी त्यांचे लक्ष्य साध्य करू शकतील. कामाच्या ठिकाणी अनुकूलता राहील. तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही पाठिंबा मिळत राहील. जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील असाल तर या आठवड्यात तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. शिक्षण क्षेत्रात तुमची कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली होणार आहे. नातेसंबंधांच्या दृष्टीनेही हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. कुटुंबातील एखाद्या प्रिय व्यक्तीच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. प्रेमसंबंधांचे रूपांतर लग्नामध्ये होईल. तुमच्या जोडीदाराच्या पाठिंबाने आणि समजुतीने तुमचे वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पुढील 7 दिवस खूप खास असणार आहेत. यावेळी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नशीब अनुकूल असणार आहे. ग्रहांच्या गोचर स्थितीमुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. या आठवड्यात शुक्र ग्रहाच्या अस्त आणि संक्रमणाचा प्रभाव साप्ताहिक राशीवर विशेषतः दिसून येईल. या आठवड्यात शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशी मीन राशीत भ्रमण करताना अस्त करेल आणि शुक्रासोबत बुध आणि सूर्य देखील मीन राशीत भ्रमण करतील. या संक्रमणाच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना तर फायदा होणारच आहे. एकादशकाच्या चंद्राच्या प्रभावामुळे या आठवड्याची सुरुवात चांगली होईल. उत्पन्न वाढेल आणि सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते आणि जर कोणतेही कोर्ट केस चालू असेल तर त्यात विजय मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांनी मोकळे मन ठेवण्यास प्रोत्साहित केले जाईल, कारण वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात नवीन संधी निर्माण होतील. प्राधान्यक्रम ठरवण्याची आणि नवीन बदल स्वीकारण्याची हीच वेळ आहे. हे सकारात्मक परिणाम देऊ शकते. नातेसंबंध, करिअरची ध्येय आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन राखणे महत्त्वाचे असेल. प्रेमाच्या बाबतीत या आठवड्यात संवाद खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासमोर स्पष्टपणे व्यक्त करा आणि त्यांच्या ऐका. तुमच्या नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी आणि तुमचे नाते अधिक मजबूत करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. अविवाहित लोकांनी नवीन लोकांना भेटण्यासाठी तयार असले पाहिजे, परंतु कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. तुम्ही कसे संवाद साधता याकडे लक्ष द्या, कारण तुमच्या शब्दांचे गंभीर परिणाम होऊ शकतात. संयम आणि समजूतदारपणा सकारात्मक परिणाम देऊ शकतो. व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या संधी मिळतील. संधींचा फायदा घ्या आणि तुमचे कौशल्य दाखवा. नेतृत्वाची जबाबदारी घेण्यासाठी पुढाकार घ्या. ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत एकत्र काम करून तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. सर्व परिस्थितींचे काळजीपूर्वक मूल्यांकन करा आणि घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुमचे नेटवर्क वाढवण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. यामुळे भविष्यात करिअरमध्ये रोमांचक वळणे येऊ शकतात. या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक स्थिरता आणण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुम्हाला तुमचे बजेट पुन्हा तपासावे लागू शकते. तुमची आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी काही बदल करण्यास अजिबात संकोच करू नका. भविष्यातील आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी बचत करा. तुमच्या खर्चाबाबत सावधगिरी बाळगण्याची आणि घाईघाईत खर्च करणे टाळण्याची ही वेळ आहे. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधींवर लक्ष ठेवा.
अतिरिक्त कामं किंवा गुंतवणूक यासारखे नवीन पर्याय एक्सप्लोर करा. पैशाचे हुशारीने व्यवस्थापन करा. याद्वारे तुम्ही भविष्यासाठी तयारी करू शकता आणि आर्थिक स्थिरता राखू शकता. आरोग्याबाबत कोणतीही मोठी समस्या येणार नाही. तथापि वैयक्तिक जीवन आणि ऑफिसमध्ये संतुलन राखणे चांगले. ऑफिसचा ताण घरी आणू नका. आठवड्याच्या सुरुवातीला महिलांना स्त्रीरोगविषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमचे आरोग्य सामान्य राहील. ज्या लोकांना रक्तातील साखर किंवा फुफ्फुसांशी संबंधित समस्या आहेत त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे खूप लक्ष दिले पाहिजे. वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात लोकांमध्ये आदर मिळेल. यावेळी देवी लक्ष्मी वृश्चिक राशीच्या लोकांना आशीर्वाद देईल. तुम्हाला काही पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात दररोज शिवपंचाक्षरी स्तोत्राचे पठण केले तर तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. या आठवड्यात रविवार वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भाग्यवान राहील. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्चचा तिसरा आठवडा ग्रहांच्या स्थितीनुसार खूप खास राहणार आहे. या आठवड्यात वृश्चिक राशीच्या जीवनात फक्त आनंदच असू शकतो. 17 ते 23 मार्च 2025 या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर सूर्य, शुक्र, बुध, राहू मीन राशीत असतील, ज्यामुळे बुद्धादिक, शुक्रादित्य, लक्ष्मीनारायण यांच्यासह मालव्य नीचभांग राजयोग तयार होत आहेत. यासोबतच मंगळ मिथुन राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनी कुंभ राशीत असेल. यासोबतच 17 मार्च रोजी बुध मीन राशीत आणि 18 मार्च रोजी शुक्र मीन राशीत अस्त करेल. ज्योतिषांच्या मते या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते. या आठवड्यात तुमच्यासाठी अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना यशस्वी होतील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. प्रेम जीवनात नवीनतेची भावना येईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. एकंदरीत वृश्चिक राशीसाठी हा आठवडा खूपच खास असणार आहे.